हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बेस्टमध्ये वाहक पदासाठी मोठी भरती निघालेली आहे. तर त्यासाठी आजपासून प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आणि TCS कंपनी परीक्षा घेणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेची परीक्षासुद्धा TCSनं घेतलेली होती. मग त्या आणि बेस्ट उपक्रम हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गतच येतो. तर त्याच म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये ॲक्च्युअलमध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांची सिरीज आजपासून सुरू केलेली आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागामधील ड्रडची परीक्षासुद्धा TCSच घेणार आहे. तर सेम पॅटर्न आहे, म्हणून बेस्ट वाहक भरती आणि आरोग्य विभागातील ड्रड भरती आणि चौकीदार भरती आदिवासी विभागातील या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि मराठी व्याकरणाचे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. 20 वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर तुम्हाला बेस्ट वाहक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बेस्ट वाहक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधून अंकगणित, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर म्हणजे आपला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे ना, तो संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, तू मला वाचवलेस या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता याच्यामध्ये तू मला वाचवलेस या वाक्याचा प्रयोग कोणता आहे माहिती आहे का? तर कर्तृभाव संकर प्रयोग आहे. आता कर्तृभाव संकर प्रयोग म्हणजे काय माहिती आहे का? की ज्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगाची लक्षणं आढळतात त्यालाच आपण कर्तृभाव संकर प्रयोग असं म्हणतो. आणि कर्तृभाव संकर प्रयोगाचा कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो. तर तू हा कसा आहे? द्वितीय पुरुषी आहे. तर तू मला वाचवलेस हे कर्तृभाव संकर प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यातील संबंधालाच प्रयोग असं म्हटलं जातं. मुळामध्ये प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहेत. त्याच्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आणि संकर प्रयोग म्हणून एक चौथा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मग कर्तृभाव संकर प्रयोग हा त्याचा एक उपप्रकार येतो. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा. आता पुराण कर्मणी म्हणजे काय माहिती आहे का? तर प्राचीन काळातील म्हणजे मराठी भाषाच असते, पण आपल्याला असं वाटतं की ही मराठी भाषा नाहीच आहे, संस्कृत भाषा आहे. मग असं पुराण म्हणजे प्राचीन काळातील वाङ्मयामधील जे उदाहरण असतं त्याला आपण पुराण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्मप्रधान असतं, कर्मानुसार त्या वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत असतं. तर त्याचे 5 उपप्रकार आहेत, त्यापैकी एक पुराण कर्मणी प्रयोग आहे. तर याचं उत्तर आहे पहा, नळे इंद्राशी असे बोली जेले हे पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता इथे जर तुम्ही विचार केला, नळे इंद्राशी असे बोली जेले, याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल ही मराठी भाषाच आहे. पण हे वाक्य पाहिल्यानंतर असं वाटतं ही मराठी भाषा नाही आहे, संस्कृत भाषा आहे किंवा खूप जुनी मराठी भाषा आहे, तर प्राकृत भाषा आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून हे पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट तिसरा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पुढीलपैकी योग्य वाक्य रचना असलेले वाक्य ओळखा. आता हे ॲक्च्युअलमध्ये TCSनं घेतलेले प्रश्न आहेत बरं का, मी काढलेले प्रश्न नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये TCSनं घेतलेले प्रश्न आहेत. तर योग्य वाक्य रचना असलेलं वाक्य कोणतं आहे माहिती आहे का? आनईला दररोज घरून गरम जेवणाचा डबा येतो हे योग्य वाक्य रचना असलेलं वाक्य आहे. नंतरचं जर आपण वाक्य पाहिलं तर आनई दररोज घरून जेवण गरम डबा येतो हे चुकीचं आहे ना, कारण इथं आनईला ला पाहिजे. इथं आनईला दररोज घरून गरम डबा जेवणाचा येतो ही वाक्यरचनासुद्धा चुकीची आहे. गरम जेवणाचा डबा अशी वाक्यरचना पाहिजे. तर आनई घरून जेवण गरम डबा दररोज येतो हे सुद्धा वाक्यरचना चुकीची आहे. तर 1 नंबरचंच त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल उत्तरं सरांनी बोर्ड करून ठेवलेत आधी. ठीक आहे, ते बोर्ड झालेले असतील, पण ॲटलिस्ट प्रश्न कसे येणार आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये हे तर कळेल ना यामधनं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दाचा अर्थ सांगा. आणि शब्द दिलेला आहे नतदृष्ट. आता नतदृष्ट हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो? वाईट प्रवृत्ती असलेला म्हणजेच दुष्ट. म्हणजेच आपल्याला हे कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत. नतदृष्ट आणि दुष्ट हे दोन्ही कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत आणि आपल्याला समानार्थी शब्दच या ठिकाणी सांगायचे होते. त्याच्या पुढे खालील प्रधान शब्दासाठी
दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर आपल्याला परत एकदा समानार्थी शब्द निवडायचा आहे आणि दिलेला शब्द आहे हळ्या. मग हळ्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कावळा आहे. हळ्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कावळा आहे. तुम्ही म्हणाल इतके सोपे प्रश्न का? तर गड्डची पेपर आहेत ना आणि ॲक्च्युअलमध्ये TCSनं घेतलेले पेपर आहेत. पुढीलपैकी अयोग्य वाक्य ओळखा. आता याच्यामध्ये त्याचे नाक धारधार आहे, बरोबर वाक्य आहे. पावसाचा धारा कोसळत होता, हे चुकीचं आहे. काय पाहिजे होतं? पावसाच्या पाहिजे होतं. चाच्या ऐवजी काय पाहिजे होतं? पावसाच्या धारा कोसळत होत्या. होताच्या ऐवजी काय पाहिजे होतं? होत्या. पावसाच्या धारा कोसळत होत्या असं ते पाहिजे होतं. ती सुरी धारदार आहे, बरोबर आहे. ते धारा रुतते, मी भान हरपून पाहत होते, हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकीची अयोग्य वाक्य रचना म्हणजे चुकीची वाक्य रचना कोणती आहे? तर 2 नंबरची आहे. त्याच्या पुढे पाहता पुढीलपैकी कोणता शब्द सुवर्ण या शब्दाचा समानार्थी आहे? तर सुवर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कांचन हा कशाचा समानार्थी शब्द आहे? सुवर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. कांचन हे त्याचं उत्तर येतं. खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा. आता शब्द कोणता दिलेला आहे सामासिक शब्द? तर पान सुपारी असा दिलेला आहे. ॲक्च्युली हा शब्द जोडून पाहिजे होता पान सुपारी, तर टाईप मिस्टेक झाली ती. तर पान सुपारी या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? पान सुपारी वगैरे. तर समाहार द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. मुळामध्ये समासाचे 4 उपप्रकार आहेत. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद, अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. तर हे द्वंद्व समासामधील समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे व्हिडिओला. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. ज्याप्रमाणे गाई गुरांचे खिल्लार त्याप्रमाणे मडक्यांची, म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक म्हणण्यापेक्षा समूहदर्शक जे शब्द असतात ना त्यावर आधारित आहे. तर गाई गुरांचे जसं खिल्लार असतं त्याप्रमाणे मडक्यांची काय असते? उत्तरंड असते. ग्रामीण भागामध्ये पूर्वी उत्तरंडी असायच्या आता तर उत्तरंड कोणाच्या घरात नसते मडक्याची, फक्त पिण्यासाठी मडकं वापरतात. पूर्वी धान्य वगैरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा मडक्यांची उत्तरंड असायची. आता स्टीलचे डबे असतात, प्लॅस्टिकचे डबे असतात. पुढीलपैकी जिरायती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर जिरायती म्हणजे पाणी नसलेली जमीन, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बागायती. बागायती म्हणजे पाणी असलेली जमीन. जिरायती आणि बागायती हे दोन्ही कसे आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला आरोग्य विभागामधील गट ड साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. पण तुम्ही जर बेस्ट वाहतचा कोर्स घेतला तर हा घ्यायची आवश्यकता नाही. सेम सिलेबस आहे दोन्हीचा, काही फरक नाही सिलेबसमध्ये. आणि नुसतं मराठी व्याकरणाचाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे 300+ GST मध्ये. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता 11 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे हरिहार गुरुनाथ सलगरकर या टोपण नावाचे प्रसिद्ध कोण आहेत? म्हणजे हरिहार गुरुनाथ सलगरकर हे म्हणजे यांचं टोपण नाव कोणतं आहे? तर हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत? तर ते कुंज विहारी या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. लक्षात आले कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत? तर कुंज विहारी. आता मराठीमध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा हे लक्षात येते का? खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. त्याच्यामध्ये काळजात क्रंदन होणे. आता काळजात क्रंदन होणे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तर दुःख होणे. काळजात क्रंदन होणे त्याचा अर्थ काय होतो? दुःख होणे. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. वेणीफणी हा समास ओळखा. आता वेणीफणी परत एकदा हे कशाचं उदाहरण आहे माहिती आहे का? तर समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. वेणीफणी व इतर साज शृंगार असा त्याचा फोड होते. तर हे सुद्धा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणजे एकाच पेपरमध्ये समाहार द्वंद्व समासावर 2 उदाहरणं त्यांनी विचारले होते. एखाद्याला पेचात अडकवल्याशिवाय तो आपले काम करून देणार नाही किंवा आपले म्हणणे करणार नाही या विधानाला लागू होणारी अचूक म्हण ओळखा.
तर एखाद्याला पेचात अडकवल्याशिवाय तो आपले काम करून देणार नाही, म्हणजेच नाक दाबले म्हणजे तोंड उघडते, हे त्याचं उत्तर येतं. त्याचा अर्थच तो होतो. चला त्याच्या पुढे 15 नंबरचा प्रश्न आता पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न आहे, खालील वाक्यातील उद्देश ओळखा. वाक्य काय दिले? सूर्याच्या प्रकाशात पिके शोभून दिसतात. आता याच्यामध्ये उद्देश म्हणजे काय असतो माहिती आहे का? तर वाक्याचा कर्ता, आणि विधेय म्हणजे काय असतो? तर वाक्यातील क्रियापद. लक्षात आले? तर याच्यामध्ये उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता. मग आता कर्ता कोण आहे? शोभून दिसणारा. दिसणारा कोण आहे? तर पिके. कर्ता असाच ओळखतो ना आपण. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा धातू ओळखायचा आणि त्या धातूला नारा, नारी, नारे यापैकी योग्य तो प्रत्यय लावायचा. जे उत्तर मिळेल तो कर्ता असतो. दिसणारा कोण? पिके. म्हणून पिके हा कसा आहे? कर्ता. कर्ता म्हणजेच कोण? उद्देश. मग तुम्ही म्हणाल सूर्याच्या प्रकाशात काय आहे? तर सूर्याच्या प्रकाशात पिके शोभून दिसतात. हे कर्ता पिके आहे, म्हणून उद्देश कोणता आहे? पिके आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढचा भाग पाहूयात आपण आता नेक्स्ट. डॉक्टर रोग्याला तपासतात या विधानातील कर्म ओळखा. तर कर्म म्हणजे काय? तर ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म असे म्हणतात. मग तपासण्याची क्रिया कोणावर होत आहे? रोग्यावर. तपासणारा कोण? डॉक्टर. हा डॉक्टर कोण झालेला आहे? कर्ता झालेला आहे. कोणाला तपासतो? रोग्याला. म्हणजे हे कोण झालेलं आहे? कर्म. आणि तपासतं ते काय झालेलं आहे? क्रियापद. तर रोग्याला हे कर्म आहे. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे रोग्याला. त्याच्या पुढे आता 17 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये अभ्युदय हा शब्द जो इथं दिलेला आहे ना, तो योग्य पद्धतीचा आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर येतं. दिनकर गंगाधर केळकर हे कोणत्या टोपण नावाने साहित्य लिखाण करीत होते? तर दिनकर गंगाधर केळकर हे अज्ञातवासी या नावाने साहित्य लिखाण करत होते. म्हणजे टोपण नावावर 2 प्रश्न आलेत बरं का. समासावर 2 प्रश्न आलेले आहेत. चला, अज्ञातवासी या नावाने ते लिखाण करायचे. समूहदर्शक शब्दांच्या जोड्या ओळखा. काय म्हटलेलं आहे आपल्याला? समूहदर्शक शब्दांच्या जोड्या ओळखा. तर या ठिकाणी पहा पुस्तक. आता पुस्तकांचा काय असतो? तर पुस्तकांचा असतो पहा गठ्ठा. त्याच्यानंतरचा आहे फळ. फळांचा काय असतो? ढीग असतो. त्याच्यानंतरचा आहे किल्ल्या. तर किल्ल्यांचा काय असतो? जुडगा असतो. त्यानंतरचा आहे गुरांचा. गुरांचा काय असतो? कळप असतो. तर 1 नंबरचंच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. म्हणजे प्रश्न पाठ कसे येत आहेत प्रश्न हे लक्षात येते तुमच्या. अक्षरशत्रू या अलंकारी शब्दाचा अर्थ काय होतो? आता अक्षरशत्रू म्हणजे काय? अक्षराची ओळख नसणारा, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा निरीक्षर आपण त्याला म्हणतो ना. तर अक्षरशत्रू म्हणजेच अक्षर ओळख नसणारा. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आणि याच्या पुढे ना पॅसेजवरचे प्रश्न आहेत 5 प्रश्न. इथून 25 प्रश्न मराठी व्याकरणाचे होते, पण याच्या पुढचे प्रश्न हे पॅसेजवरचे आहेत, त्यामुळे मी ते घेत नाही. आणि जर तुम्हाला मराठी व्याकरण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मराठी व्याकरण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि याचा कालावधी 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत तुम्ही अनलिमिटेड वॉच टाईम आहे. किती वेळा व्हिडिओ पाहू शकता, कधीही पाहू शकता. आणि ज्या ज्या परीक्षेला मराठी व्याकरण हा विषय आहे त्या सगळ्यांसाठी हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स महत्त्वाचा आहे. पण तुम्ही जर आधीचे जे सांगितले ते कोर्स घेतले तर हा सेपरेट मराठी व्याकरणाचा कोर्स घ्यायची आवश्यकता नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.